नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, फेक नॅरेटिव्ह हा विषय मी 2-3 भागात मांडलाय आणि वेळोवेळी तसे प्रसंग येतील किंवा त्याचे पुढले भाग मी मांडेन. पण योगायोगाने जो विषय निघाला होता मुंबईत साहिल जोशीच्या त्या व्हिडिओच्या निमित्ताने, की 1985 ची मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर शिवसेनेने कशी जिंकली, किंबहुना महाराष्ट्रामध्ये शिवसेना पसरली ही त्यानंतरच पसरली. पण 1985 ची जी निवडणूक होती त्याने शिवसेनेला नवी उभारी दिली आणि कोणाला अपेक्षा नव्हती तेव्हा. खरं तर आज जे काय तुमच्या, मी वारंवार अनेक जण मला टोमणे मारतात की तुम्हाला राज ठाकरेंविषयी खूप आपुलकी आस्था आहे. याचं कारण 1985 ची महापालिका निवडणूक शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी जिंकून दाखवण्यापर्यंत बाळासाहेबांची सुद्धा अशीच हेटाळणी होत होती. शिवसेना संपली, बाळासाहेब संपले, हे बोललं जात होतं. पण अचानक मुंबई महापालिका स्वबळावर जिंकून दाखवली बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने. तो इतिहास कुठे नोंदला गेलाय की मला माहित नाही, आणि म्हणून तो इतिहास सांगणं आवश्यक झालंय. आणि प्रामुख्याने आता त्या मुंबई तपर साहिल जोशीने जे व्हिडिओ केलाय की वसंतदादा पाटलांनी 1985 मध्ये जी चूक केली, मुंबई तोडण्याचं कारस्थान वगैरे या संबंधी ते बोलले, आणि त्याचा फायदा घेऊन शिवसेना किंवा बाळासाहेब हे मुंबई महापालिकेत सत्तेवर आले, हे दादांत खोटं आहे. आणि म्हणूनच 1985 40 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी महापालिका एक हाती कशी जिंकली हा मनोरंजक किस्सा आहे, आणि तो सांगणं मला अगत्याचं वाटतं. आणि मी या विषयामध्ये शिवसेनेचे दिवंगत आमदार प्रमोद नवलकर यांची सुद्धा साक्ष देणार आहे. कारण 1985 मध्ये महापालिका जिंकली आणि शिवसेनेला जे नवं अवसान आलेलं होतं त्यामध्ये जुन्या काळात जो मार्मिक छापला जायचा तो नव्या स्वरूपात टॅब्लॉइड आकारामध्ये छापायचा, असा निर्णय झाला. आणि जवळजवळ 2 महिने मार्मिकचं प्रकाशन थांबलं होतं. एक दिवस मला आमचा एक मित्र सहकारी पंढरीनाथ सावंत म्हणाला, अरे प्रमोद नवलकरांना भेटायला जायचं, चल जरा. म्हणून आम्ही गेलो. आणि बोलता बोलता विषय निघाला की हा नव्या स्वरूपात करायचा आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय, तर तुमच्या काही कल्पना असतील तर सांगा. आणि मग त्यानंतर एका आठवड्यातच मातोश्रीवर प्रमोद नवलकर मला आणि पंढरीनाथ सावंतला घेऊन गेले होते. आणि तिथे जी चर्चा झाली त्यानंतर ठरलं असं बाळासाहेबांनी सांगितलं. 15 दिवसात मला निरोप आला की तूच कार्यकारी संपादक म्हणून काम कर मार्मिकचं. मलाही धक्का बसला, कारण मी शिवसेनेचा टीकाकार सुद्धा होतो, पण प्रोफेशनल पत्रकार होतो. शिवसेनेविषयी मनात कुठलाही आकस नव्हता. त्यामुळे शिवसेनेचं मुखपत्र चालवायचं, तर शिवसेनेविषयी जे वादग्रस्त मुद्दे आहेत ते बाजूला ठेवून हा पेपर काढायला गेले, मला माहिती होतं. पण तो दुय्यम भाग आहे. या मार्मिकच्या 4 वर्षाच्या कार्यकारी संपादक म्हणून जो काय कारकीर्द माझी आहे त्यामध्ये प्रमोद नवलकर हे सहसंपादक म्हणून काम करत होते. आणि सहसंपादक म्हणजे ते आठवड्यात 2 दिवस येऊन बसायचे आणि त्यांच्याशी एक प्रकारे सलगी झालेली होती. त्यांनी अनेक किस्से सांगितले. त्यामध्ये 1985 ची निवडणूक शिवसेना कशी जिंकली याचा एक महत्वाचा तपशील त्यांनी सांगितलं. पहिली गोष्ट लक्षात ठेवा की 1984च्या अखेरीस, डिसेंबरच्या आसपास आणि जानेवारी 85 अशा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आणि इंदिरा हत्येमुळे त्याचा काँग्रेसला प्रचंड फायदा मिळाला. मुंबईतल्या सगळ्याच्या सगळ्या, महाराष्ट्रातल्या जवळजवळ 43 जागा 48 पैकी काँग्रेस जिंकली होती, 400 जागा लोकसभेत. आणि त्या वादळामध्ये जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेसला लोकसभेमध्ये, विधानसभेत सुद्धा
यश मिळालं. पण विधानसभा निवडणूक ही लोकसभेबरोबर झालेली नव्हती, तर पुढच्या एक 4 महिन्यांनी का 2 महिन्यांनी झाली. मला वाटते एप्रिल पण नाही, मार्च मध्ये वगैरे झाली. मार्च मध्ये म्हणजे लोकसभेनंतर अवघ्या 2-2.5 महिन्यात विधानसभा निवडणूक झाली. आणि त्यामध्ये सुद्धा काँग्रेसला प्रचंड फायदा मिळाला त्याचा, इंदिरा हत्येचा. पण त्यानंतर अवघ्या 2-2.5 महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक झाली. आता इथे परिस्थिती लक्षात घेण्यासारखी आहे की एकामागून एक वेळ गेला नाही. अक्षरशः 2.5-3 महिन्यात मतदाराला तीनदा मतदानाला सामोरं जावं लागलं. पक्षांना निवडणुका लढवायच्या असतात, पण मतदार हा निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदानापुरता असतो. त्यामुळे पहिली निवडणूक असते, त्याच्यामधला जो उत्साह असतो तो पुढच्या पुढच्या निवडणुकीत लागोपाठ आल्या तर कमी होत जातो. आणि लक्षात घ्या की मला वाटतं मे जून महिन्यामध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी 1985ची महापालिका निवडणूक झाली. ही गोष्ट पहिली लक्षात घ्या की लागोपाठ 3 निवडणुका. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घटत जाणं, मतदाराचा मतदानाला जाण्यातला उत्साह कमी होणं हा एक महत्वाचा घटक असतो. दुसरी गोष्ट अशी होती की लोकसभा निवडणूक भाजप सोबत शिवसेनेने लढवलेली होती. अगदी शिवसेनेच्या निशाणीवर म्हणजे कमळ निशाणीवर मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हे मध्य मुंबईतले 2 उमेदवार होते. पण ते शिवसेनेला मान्यता नव्हती, त्यामुळे निशाणी पक्की नव्हती. पण विधानसभा निवडणूक आली तेव्हा भाजप हा शरद पवारांच्या पुलोद आघाडीबरोबर गेला. आणि तेव्हा चिडून बाळासाहेबांनी सांगितलं होतं की भाजप म्हणजे कमळाबाई पवाराशी डोळे मारत फिरत होती. कमळाबाई हा शब्द हा 1985च्या विधानसभा निवडणुकीत आलेला आहे. भाजप वेगळा झाला आणि पुलोत बरोबर गेला, पवारांबरोबर गेला. आणि त्यामुळे विधानसभा निवडणूक सुद्धा शिवसेनेला स्वबळावर लढवावी लागली. त्यामध्ये अर्थातच सगळ्या विरोधी पक्षांचा सुपडा साफ झाला. पण त्यामध्ये एक नवा पक्ष, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मध्य मुंबईत प्रामुख्याने गिरण गावात नावारूपाला आला. त्याचं नाव होतं कामगार आघाडी. दत्ता सामंत यांनी केलेल्या गिरणी संपाचा फायदा घेऊन त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती गिरण गावातली. आणि पाठोपाठ त्यांची पत्नी अलका देसाई, अलका सामंत मला वाटते, विनीता सामंत आणि त्यांचे एक सहकारी शरद खातू आणि दादू अत्याळकर हे तिघे गिरण गावातून आमदार झाले. आणि एक भुजबळ फक्त शिवसेनेचे निवडून आले. पण गिरण गावाला जिथे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता तिथे सुपडा साफ झाला शिवसेना. आणि म्हणूनच शिवसेना संपली असं म्हटलं जात होतं, असं म्हटलं जात. पण शिवसेना संपलेली नव्हती. आणि ती शिवसेना बाळासाहेबांची होती, उद्धव ठाकरेंची नव्हती. आपण नगरसेवक होऊ, आपण आमदार होऊ, जिंकू, काय काय मिळेल, बाळासाहेबांकडे देण्यासारखं खूप आहे असं वाटणारे शिवसैनिक सुद्धा नव्हते. यश येवो अपयश येवो, बाळासाहेबांबरोबर राहणारे त्यांचे सवंगडी शिवसैनिक होते. बाळासाहेबांनी त्यांना काही दिलं नाही, हिंमत दिली, पुरुषार्थ दिला, लढण्याचं कॉज दिलं, ध्येय आणि उद्दिष्ट दिलं. आणि म्हणूनच जेव्हा महापालिका निवडणूक मे महिन्यामध्ये आली, पाठोपाठ लोकसभा, विधानसभा, महापालिका, तेव्हा शिवसेनेला सोबत घ्यायला कोणी तयार नव्हता. मला आठवतं बाळासाहेबांचं एक वाक्य की आमच्या बालेकिल्ल्यात आम्हाला जागा देत असाल तर आम्ही आघाडीत येऊ. पण कोणीही बाळासाहेबांना किंवा शिवसेनेला विचारलं नाही. तेव्हा एका क्षणी बाळासाहेबांनी निर्णय घेतला की मुंबई महापालिकेच्या सगळ्या 170 जागा लढवायच्या.
आणि गंमत झाली मित्रांनो, उमेदवार आणणार कुठून? बाळासाहेबांनी जाहीर केलं, जे नगरसेवक होते आहेत ते आहेतच, पण जिथे नगरसेवक नसेल तिथे सगळे शाखा प्रमुख उमेदवार करून टाका. मला नवलकरांनी सांगितलेलं आठवतं. आम्हाला वाटलं होतं साहेबांना झालंय काय, एवढी निवडणूक लढवणं सोपं आहे का, सगळे शाखा प्रमुख. पण बाळासाहेबांनी एक प्रकारे तो जुगार खेळला होता. आणि त्यावेळेला ते वाक्य वसंतदादा पाटलांचं, की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं कारस्थान हाणून पाडलं जाईल, यशस्वी होऊ दिलं जाणार नाही, या वाक्याचा वापर झाला. पण आणखीन एक गोष्ट महत्वाची होती, की सगळेच्या सगळे शाखा प्रमुख उमेदवार करून टाकले. येतील ते येतील, ते पडतील ते पडतील. प्रचाराला पैसे नव्हते. मी एका व्हिडिओत सांगितलं की सुभाष देसाई सारख्या कल्पक नेत्याने आणि त्यांचे एक वसंत तावडे म्हणून सहकारी होते, यांनी एक मराठी माणसा जागा हो असं 20-22 शब्दांचं एक पोस्टर बनवलं होतं. बाकी भिंती रंगवल्या गेल्या. आणि मित्रांनो, शिवसेनेने ती निवडणूक जिंकली. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण, लागोपाठ आलेल्या निवडणुकीमध्ये मतदारांचा निरुत्साह हा एक भाग होता. पण निवडणूक मे जून पावसाळ्यापूर्वी, म्हणजे शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत होती. त्यामुळे मतदान प्रचंड कमी झालं, प्रचंड कमी झालं. प्रामुख्याने अमराठी मुंबईकर हा मोठ्या संख्येने मुंबई बाहेर आपल्या गावी, उत्तर प्रदेश, गुजरात, कुठे कुठे गेलेला होता. पण ज्याला कुठेही जाणं शक्य नव्हतं असा मराठी माणूस, मराठी मतदार मुंबईत होता. आणि त्याने शिवसेनेला जी साथ दिली, त्यामुळे अतिशय कमी मतदान होऊन कमी फरकाने शिवसेनेला 70च्या आसपास नगरसेवक निवडून आणता आले. 70-75 काहीतरी होते, मला आता नेमकं आठवत नाही. पण त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, की ती निवडणूक जिंकली हा चमत्कार आहे. जेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की सगळे शाखा प्रमुख करून टाका, तेव्हा बरेचसे शाखा प्रमुख पक्ष आपल्याला तिकीट देतोय तो घ्यायला तयार नव्हते. माझ्या माहितीत काही शाखा प्रमुख आहेत, ते तर मुंबई सोडून पळून गेले. दोनदा आमदार झालेला एक मध्य मुंबईतला शिवसेनेचा आमदार आहे, आता माजी आमदार आहे, तो तेव्हा शाखा प्रमुख होता प्रभादेवीमध्ये. पडायला उभं कशाला राहायचं म्हणून तो पळून गेला होता. आणि ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपली होती, त्या दिवशी त्या वॉर्डामध्ये शिवसेनेचा उमेदवारच नव्हता. त्याची सगळी छाननी मनोहर जोशी वगैरे मंडळी करत होती. अरे हा वॉर्ड सुटला, इथे आपला तो शाखा प्रमुख गेला कुठे, शोध घेतला तर तो मुंबई सोडून गायब झाला होता. पण मला वाटतं दिवाकर रावते यांनी त्या यादीत बघितलं, जे अर्ज भरलेले लोक होते त्या वॉर्डामध्ये, त्यामध्ये मोतीराम तांडेल नावाचा एक वृद्ध माजी शिवसैनिक होता, ज्याने अपक्ष अर्ज भरला होता. मनोहर जोशींनी तात्काळ त्या मारुती दादा तांडेल यांना आणायला सांगितलं आणि त्यांच्या गळ्यात घातलं की तुम्ही धनुष्यबाण चिन्ह घ्या. आणि मारुती तांडेल निवडून आला. आणि पुढल्या जवळजवळ 6-7 वर्ष तो पळून गेलेला शाखा प्रमुख कपाळावर हात मारत होता. पुढे तो नगरसेवक झाला, आमदारही झाला, विषय सोडून द्या. तसाच सांताक्रूज भागातला एक नगरसेवक मला आठवतो, की जो कंपनीत लॉकडाऊन झालेला आहे, लॉकआउट झालेला होता कंपनीमध्ये, आणि तो गटप्रमुख होता. शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख उभे राहायला तयार नाहीत. तेव्हा या माणसाने सांगितलं, मी गटप्रमुख आहे, मी बेकार बसलोय, वर्गणी काढून उमेदवारी काय ते डिपॉझिट भरणार असाल तर मी लढतो निवडणूक. तो गटप्रमुख उभा राहिला आणि तो निवडून आला. मला वाटते मारुती खेडेकर असं त्याचं नाव आहे. सांताक्रूज एअरपोर्टच्या बाजूला कुठेतरी होता तो. असे अनेक किस्से सांगता येतील. कोणाला गॅरंटी नव्हती एक्सेप्ट बाळासाहेब ठाकरे. आणि हे नवलकरांनी मला सांगितलं. आम्हाला नेत्यांनाही धाकधूक वाटत होती की साहेबांनी काय मोठा निर्णय घेतलाय आणि सोपा आहे का सोबाळावर लढणं.
पण स्वबळावर सर्वात मोठा पक्ष मुंबई महापालिकेत शिवसेना झाली. त्याचं कारण हा जुगार होता. तसंच मतदारांमधला निरुत्साह आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचा काळ असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर अमराठी मतदार मुंबई बाहेर गेला आणि असलेल्या मतदाराने दिलेली साथ या सगळ्याचा परिणाम होता. त्यामध्ये वसंतदादा पाटील यांचं ते जे वक्तव्य आहे त्याचा 10% काय 5% पण उपयोग नव्हता. हा, पण सगळे पक्ष निवडणुकीने थकले असताना शिवसैनिक हा कायम उत्साही असायचा त्या काळामध्ये. कुठच्याही पराभवाने जो निराशाग्रस्त होत नव्हता अशा कार्यकर्त्याला शिवसैनिक म्हणून ओळखलं जात होतं. आणि म्हणूनच ती निवडणूक इतकी जोरदार ताकद लावून शिवसैनिक लढले होते. घरातलं एक एक मत आपल्या परिचयाचं काढून की 1985 मध्ये 2040 वर्षापूर्वी महापालिका शिवसेनेने स्वबळावर जिंकली. स्वबळावर जिंकली. पण त्याचं कारण लक्षात घ्यायला पाहिजे. एकच कारण नसतं. निवडणुका हरणं किंवा जिंकणं यासाठी एक कारण नसतं. जसं वसंतदादांचा तो एक कारण असतो, तो इंटेलेक्च्युअल भाग असतो, तळापर्यंत ते जात नाही. पण ज्या प्रकारे गिरणी कामगारांच्या संपाची विल्हेवाट लागली होती आणि त्यावेळेला शिवसेना किंवा काँग्रेसपेक्षाही गिरणगावामध्ये उमेदवारी मिळावी म्हणून दत्ता सामंतांकडे उमेदवारांची रीग लागलेली होती. आणि दत्ता सामंतांनी एक प्रचार चालवला होता की गिरणी कामगारांच्या न्यायासाठी मुंबई महापालिका जिंकायची. मी त्या भागात वाढलोय गिरण गावात. अनेक गिरणी कामगार बोलायला लागले, महापालिका कुठून न्याय देणार? गिरणी कामगारांचा आणि गिरणी संपाचा आणि महापालिकेचा संबंध काय? महापालिका कामगार आघाडीने जिंकली तरी गिरणी कामगारांना न्याय कसा मिळणार? तो न्याय केंद्र सरकार किंवा राज्य सरकार देऊ शकतं. आणि त्यामुळे गिरणी कामगारांच्या न्यायासाठी ही जी भूमिका मांडत होते दत्ता सामंत, त्याचा विपरीत परिणाम होऊन शिवसेनेला त्याचा फायदा झाला. मला आठवतं त्यावेळेला आमच्या परेलमध्ये विठ्ठल चव्हाण हा शिवसेनेचा उमेदवार होता आणि त्याने प्रचार भिंती काय रंगवल्या होत्या. एका गिरणी कामगाराचा मुलगा विठ्ठल चव्हाण याला निवडून द्या. गिरणी कामगार संप हा इतका डोक्यात होता. पण दत्ता सामंत यांचा जो चुकीचा प्रचार होता त्याचा विपरीत परिणाम त्यांना भोगायला लागला आणि त्यांच्यापासून दुरावलेला कामगार मराठी माणूस हा शिवसेनेकडे परत आला. कारण गिरण गावाने संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन लढवलं होतं. ती संस्कृती, ती भावना जुनी झालेली नव्हती. आणि म्हणून वसंतदादांचं एक वाक्य काढायचं आणि तसंच भैयाजी जोशी बोलले म्हणून त्याचा विपरीत परिणाम भाजपला भोगावा लागेल, याला नॅरेटिव्ह म्हणतात. याला नॅरेटिव्ह म्हणतात. असो, मुद्दा इतकाच की 1985 ची निवडणूक ही खरोखरच समजून घेण्यासारखी आहे. कारण त्यामध्ये आणखीन एक मोठी घटना घडली. ती मोठी घटना म्हणजे शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते स्थापनेपासून होते 19 वर्ष, मनोहर जोशी असतील, दत्ताजी साळवी असतील, तुमचे प्रमोद नवलकर असतील, सुधीर जोशी असतील, असे जे लोक दीर्घकाळ शिवसेनेत प्रमुख नेते म्हणून पुढे होते त्यातले बरेचसे महापालिकेच्या राजकारणात होते. ते 1985च्या निवडणुकीनंतर राजकारणातून बाजूला झाले. दत्ताजी नलावडे, छगन भुजबळ असे एक दोन नेते तुम्हाला असं म्हणता येतील की जे महापालिकेच्या राजकारणात राहिले. अन्यथा सिनियर म्हणून ते महापालिकेच्या राजकारणातून बाजूला गेले किंवा वैधानिक राजकारणात गेले आणि शिवसेनेच्या संघटनेमध्ये किंवा पुढे राज्यभर विस्तारलेल्या शिवसेना नावाच्या राजकीय पक्षामध्ये ज्यांनी नेतृत्व आपल्या हाती घेतलं, ती दुसरी फळी नारायण राणे 1985 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले. दिवाकर रावते पहिल्यांदा नगरसेवक झाले. हे असे अनेक जण तुम्हाला सापडतील की जे पुढल्या काळात
तुमचे अ, आमदार झालेले नंतर डॉक्टर रमेश प्रभू अनेक जण सांगता येतील की शिवसेनेची दुसरी फळी नेतृत्वाची ही 1985च्या त्या महापालिका निवडणुकीनंतर उभी राहिली आणि त्यांनी अक्षरशः खेडोपाडी जाऊन 1980 नंतर 85-87 नंतर बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली, आता घोडदौड महाराष्ट्रात, तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलेला जो शिवसेनेचा नवा नव्या उमेदीचा नेता होता, तो 1985 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाला होता मुंबईत. मग ठाण्याची महापालिका जिंकली, इतरही अनेक असतील, पण सुरुवात ही 1985 ची होती. 1985च्या निवडणुकीने फक्त मुंबई महापालिका शिवसेनेच्या कब्जात आली नाही, तर शिवसेनेला महाराष्ट्रभर फैलावण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा मुंबई महापालिकेच्या फक्त खजिन्यातून नाही आली. नव्या दमाचे जे नगरसेवक 60-70 झाले, तिथून महापालिका ही आपला शिवसेना ही पॅन महाराष्ट्र झाली. आणि म्हणून 85ची निवडणूक महत्वाची आहे आणि ती केवळ वसंतदादांच्या एका विधानावर जिंकलेली नव्हती. बाळासाहेबांनी खेळलेला तो मोठा जुगार होता. हिम्मत बाळासाहेबांमध्ये होती. उद्धव ठाकरे तडजोडीने सत्ता मिळवतात. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.